नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत जय दुर्गा माता कॉलनी उल्हासनगर 4 मध्ये. उल्हासनगरमध्ये आपण काही भाग केले पण मला काहीच डुप्लिकेट आढळलं नाही. सगळंच ओरिजिनल होतं. ओरिजिनल धमाल केली आम्ही. आज पण करायची की नाही ओरिजिनल धमाल? सुरू करूया आपला ओरिजिनल कार्यक्रम. आपण ज्या जय दुर्गा माता कॉलनीमध्ये आलेलो आहोत तिकडच्या एक ताई आपल्या बरोबर आहेत कॉलनीतल्या लोकांची माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. दीपाली सुपडू पाटील. तुम्ही काय करता? मी नोकरी करते. नोकरी करता. बरं, तुमच्या कॉलनी विषयी आम्हाला जरा माहिती द्या. आमच्या कॉलनीमध्ये बरेचसे प्रोग्राम आम्ही सेलिब्रेट करत असतो. जसं आम्ही नवरात्र उत्सव, गणेशोत्सव, त्यानंतर काही कोजागिरी पौर्णिमेत आम्ही छोटे छोटे फंक्शन्स ठेवतो लहान मुलांच्या करमणुकीसाठी. आणि त्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या सगळ्या स्त्रियांचा मोठा वाटा असतो. आणि वारके महाराज म्हणून जे आहेत त्यांचा आम्हाला खूप पाठिंबा आहे आणि त्याबद्दल आम्ही स्वागत करतो आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दलही स्वागत. ठीक आहे, माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. चला खेळायला सुरुवात करूया. टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झालेली आहेत. आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती त्यासाठी इकडची टोकन्स काढायची आहेत. त्यासाठी मला माझी मैत्रीण मदत करणार आहे. हाय. हाय. काय नाव तुझं? माझं नाव जयश्री आनंद पाटील. हो ना. कुठल्या शाळेत आहेस तू? मी यशवंत विद्यालय. हो ना. शाळा आवडते? हो, खूप आवडते. खूप आवडते. अच्छा, टोकन्स काढून देशील मला? हो. 3 टोकन्स काढून दे. डोळे मिटून दे. एक एक करून दे. थँक्यू. 3 टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे आपल्या बरोबर आपली पहिली फेरी खेळणार आहेत. पहिला क्रमांक आहे 74. दुसरा क्रमांक आहे 65. आणि तिसरा क्रमांक आहे 58. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे की फेरी तर सुरू करायची आहे पण त्याआधी मारायच्या आहे थोड्याशा गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. बीना तडवी. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ का? असंच. बाकी इकडे सांगा. तुमच्या कॉलनी विषयी सांगा. तुम्ही काय काय सांस्कृतिक कार्यक्रम सहभागी होता? कशात? हो. काय करता? आम्ही दुर्गा माता कॉलनीमध्ये राहतो. आणि कोजागिरी वगैरे पौर्णिमा असली की आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे महिला मिळून करतो. मुलांच्या स्पर्धा वगैरे ठेवतो. तसेच पार्टी वगैरे करतो. जेवणाची धम्माल. कसली पार्टी? काय झालं असं? जेवणाचा कुठलाही पदार्थ एक ठेवतो आम्ही. मग पार्टी करतो म्हणजे काय पार्टी करता तुम्ही? कुठलाही एक 31st ची करतो किंवा कोजागिरीची करतो. 5-6 वाजता आरामात झोपता? हा, असं काय नाही. धम्माल वगैरे करतो. धम्माल वगैरे करता? रेकॉर्ड डान्स वगैरे. रेकॉर्ड डान्स करता? मुली करता. गाणे वगैरे म्हणतात. ठीक आहे. अशीच धम्माल या राऊंड मध्ये पण करायची की नाही तुम्हाला? हो. मग या राऊंड साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मेघा शरद पाटील. तुम्ही काय करता? घरीच राहते. घरीच असता म्हणजे? घरीच काम वगैरे करते. आज पहिल्यांदा बाहेर आलात तुम्ही घराबाहेर? नाही. मग गेली ना. म्हणजे काय घरी बाहेर म्हणजे? गृहिणी आहे म्हणजे असं. गृहिणी आहात म्हणजे घरची कामं करता. आणि मग बाहेरचं शॉपिंग वगैरे कोण करतं? मीच करते. तुम्हीच कर? तुम्ही फसवताय का मला? नाही. म्हणजे तुम्ही गृहिणी आहात पण बाहेरचं शॉपिंग पण करता? हा, करते ना. हा. आणि मग पार्ट्या वगैरे करता की नाही? मग करतो ना. काय तुम्ही काय करता पार्ट्यांमध्ये? काय हेच म्हणत कोजागिरी आहे 31 डिसेंबर असं वगैरे काय बी म्हणतो. त्याच्यात तुम्ही वेगळं काय करता दूध तापवण्याच्या व्यतिरिक्त? काय बी वडापाव किंवा वडापाव तापवता? बनवता. वडापाव बनवता? अरे हा, मला काय ना पटकन वडापाव तापवता. पुरी असं काय बी बनवता. मग सगळ्यांना मिळून. तुम्ही सगळे खायचंच करता का या कॉलनीमध्ये? नाही ना, असं फंक्शन वगैरे बी करतो ना. फंक्शन वगैरे पण करता की नाही? हा, गेम्स वगैरे पण खेळता की नाही? हो, खेळतो ना. संगीत खुर्ची वगैरे. संगीत खुर्ची वगैरे. मग आता पदार्थांच्या गोष्टींच्या किमती पण तुम्हाला लावायला मजा वाटेल की नाही? मग वाटेल ना. वाटेल की नाही? मग असे त्यांचं. ठीक आहे. या राऊंड साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय तुमचं नाव सांगा. वर्षा नेते. तुम्ही काय करता? गृहिणी.
आणि मग बाकी बाहेर खरेदी वगैरे करता? हो ना. काय आवडतं खरेदी करायला सर्वात जास्त? काय पण. टेन्शन आलंय तुम्हाला? नाही. जबरदस्त. हा का कालच पार्टी केली आहे? नाही, कारण पार्टी नाही केली. पार्टी वगैरे केलेली नाही? जागरण वगैरे झालं नाही ना? जागरण. हा व्यवस्थित आहात एकदम? हा मग वस्तूंची किमती पण लावायची तुम्हाला? हो. त्यासाठी रेडी आहात? हो. ओके, या राऊंड साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. गप्पा मारून झाल्या. आता वेळ आहे पहिल्या फेरीची अंदाजे कितीची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला एक किंमत देणार, तुम्हाला एक किंमत लावायची आहे. ज्या ताईंची किंमत त्या प्रॉडक्टच्या एवढीच अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या ठरतील या राऊंडच्या विजेत्या. पहिल्यांदा बोली कोण लावणार? सोपं आहे. पहिल्यांदा ज्या ताई इकडे आल्या त्या पहिल्यांदा बोली लावणार. सो पहिल्यांदा बोली लावणार मेधाताई, मग वर्षाताई आणि मग बीनाताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे टोस्टर. या पॉपअप टोस्टर मध्ये 2 ब्रेडचे स्लाइस टोस्ट होऊ शकतात. ब्रेड टोस्ट करण्यासाठी लागणारे टेम्परेचर सेट करण्यासाठी कंट्रोल नॉब आहे. शिवाय ह्या टोस्टरची बॉडी स्टेनलेस स्टीलची आहे, ज्यामुळे हा दिसायला खूप आकर्षक दिसतो. टोस्टर तयार, मेघाताई तयार. हे घ्या, 4 आकडे वापरा आणि ह्या टोस्टरची किंमत लावा. किती किंमत आहे? 1850. 1850 किंमतच आहे ना? हो. किंमतच आहे. बरोबर वाटते तुम्हाला? हो बरं. तुम्ही घराबाहेर पडत नाही म्हणून विचारतोय. नाही तसं काय नाही, शॉपिंग करता नाही का तुम्ही? हा मग बरोबर आहे. काय मागे वाटतं? 1850 बरोबर वाटते? नाही वाटते तर काय वाटते मग? आणि हा 1100, 1200, 1700, 1400, 1500. तुम्हाला काय वाटतं? तीच. फ्रीज करायची किंमत? हो. नक्की? हो. 1850. 1850. 1850. मेधाताईंनी तर किंमत सांगितली. बघूया वर्षाताई काय करतायत. हे घ्या, 4 आकडे वापरा तुम्ही पण. किती किंमत आहे? 1250. बरोबर वाटते का? असंच वाटली? बरोबर वाटते का मागे? किती वाटते मग? 1500च्या वर, 2000च्या वर कोण आहे? किती वाटते? बरोबर वाटते? 1250 आहे ना? विचारून काय फायदा नाही. तुम्ही बोला. 1250 फ्रीज करायची? हो. करूया फ्रीज? 1250. 1250. 1250. वर्षाताईंनी किंमत सांगितली. बघूया बीनाताई काय करतायत. हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1345. 1345. मागच्या काय विचारायचं का? ते काय आपल्याला सपोर्ट करत नाहीत की नाही? हा तुम्हाला काय करायचंय? 1345 फ्रीज करायचंय. फ्रीज करायची आहे? 1345. 1345. 1345. तिघींच्याही किमती माझ्या हातात आहेत. बघूया कोणी किती किंमत लावली ती. बीनाताईंनी किंमत लावली 1345 रुपये, मेधाताईंनी लावली 1850 रुपये आणि वर्षाताईंनी किंमत लावली 1250 रुपये. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1249 रुपये. त्यामुळे विजेता आहे वर्षाताई. बाबू हा घ्या तुमचा टोस्टर. तुम्हाला कसं वाटलं सांगा? छान वाटलं. छान वाटलं, एकदम गरम गरम वाटलं ना? आनंद वाटला. खरंच आनंद आला तुम्हाला? हो. मग आता रोज ब्रेड ना? हो. पण तुम्ही म्हणाला मी वडापाव खातच नाही. मग काय करणार? नुसतेच ब्रेड खाणार? हा पुढच्या राऊंड साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. हो, शुभेच्छा. आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. पण ब्रेकला जाण्यापूर्वी मी एक प्रश्न विचारणार आहे. आजचे 6 स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर मी एपिसोडच्या शेवटी तुम्हाला विचारेन. त्यामुळे उत्तर आत्ता फोडू नका. प्रश्न असा आहे, अशी कुठली गोष्ट आहे, वस्तू आहे, जिचं अंग गुळगुळीत आहे, तिचा रंग काळा कुळकुळीत आहे, पाय नसून सुद्धा ती धावत असते आणि आपल्याला छान छान गाणी ऐकवत असते. उत्तर आठवून ठेवा. मी एपिसोडच्या शेवटी विचारेन.